नाही बघा, याची सुरुवात केली होती गणेश नाईक साहेबांनी. सिडकोच्या वाशी सेक्टर 1 ला पहिले जर कुठले टॉवर उभी राहिले असेल ते गणेश नाईकांच्या माध्यमातून उभं राहिले. मला आठवतं की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांना मान्यता भेटत नव्हती, तर त्यांनी आटापिटा केला होता. त्यावेळेस किशोर पाटकरा त्यांच्या बरोबर होता त्यावेळेस. मग त्यावेळेस त्यांनी 2.5चा मला वाटतं त्यावेळेस तो क्लस्टरची आपले क्लस्टर बोलतो रिडेव्हलपमेंटची योजना होती. त्यावेळेस त्यांनी स्वतः ठराव विराव पास करून सर्व पाठवलेले होते. बोनकोडे गावचं एक नव्या मुंबईमध्ये मॉडेल गाव म्हणून मी तयार करणार म्हणून त्यांचे स्वप्न होते. मग हे त्यांनी कुठं घालवले. आणि आता सर्वसामान्य जनतेला मला तर झोपडपट्टीपासून आमच्या माथाडी असेल आणि मध्यमवर्गीय घरं असतील, त्यांना जर क्लस्टरमधून जर मोठे घरं भेटत असतील तर यांचं दुखतंय कुठं. यांचं फक्त एवढं त्रास होतोय की ऑपोजिशनच्या लोकांमध्ये आज झोपडपट्टी एरियात सर्वात जास्त 80% ऑपोजिशनचे नगरसेवक आहेत, शिवसेनेचे नगरसेवक आहेत, माथाडीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक आहेत, तिथे मध्यमवर्गीय जे काय वाशीचा जो एरिया आहे तिथं पण मध्यमवर्गीय लोक आहेत. हे ह्या लोकांना जर मोठी घरं भेटत असेल तर यांना दुखण्याचं कारण काय आहे. आणि मग नंतर उठायचं आणि मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने तुम्ही कॅबिनेटमध्ये मग त्याचा आणा ना, बसा ना, ठराव आणा ना. बघा हे सत्ता कोणाची होती. पालकमंत्री 15 वर्ष कोण होते ठाणे जिल्ह्याचे. सत्ता कोणाची होती. यांची सत्ता होती ना. मग यांच्याकडे डोळ्यावरती का पट्टी बांधले होते का तेव्हा डोळ्यावर पट्टी बांधलेले होते. दिग्यापासून सुरुवात करा. आज कोर्ट बोलते 12,500 घरं या टाउन वेल प्लॅन टाउन सिटीमध्ये झालेले. झोपडपट्टीचं बोलत नाही मी, सिटीमध्ये झालेले आहेत. मी तर बोलतो 12,500 ना, त्याच्यापेक्षा जास्त झालेले आहेत. मग हे तेव्हा झोपलेले होते का. मग तेव्हा यांना रोड रस्ता ह्या सर्व गोष्टी दिसत नाही. स्वतःच्या गावाकडे त्यांनी झुकून पाहावं ना. आमचं म्हणणं हेच आहे, सर्वसामान्य जनतेच्या ज्यावेळेस चांगलं होणार असेल तर यांच्यात दुखतंय का. एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य जनतेचे नेते आहेत आणि गोरगरीब जनतेचे ते नेते आहेत. आणि ते जे काही क्लस्टर वापरतायत एका बिल्डरांसाठी न वापरत, ते सर्वसामान्य जनतेला चांगली जागा मिळावं, त्यांचं राहणीमान सुधारावं याच्यासाठी. आणि क्लस्टर आलं तर डेव्हलप होतंय. एक चांगल्या तुमच्या जसं सिडकोने डेव्हलप केलं तसं गार्डन, शाळा, रस्ता हे त्याच्यामध्ये मिळणार आहेत. रस्ते पण मोठे होणार आहेत. रस्ते काही छोटे होणार नाहीयेत. पण हे असं ते त्यांना ओरमच्या बाबतीत बोलता येत नाही त्यांना. पण आमच्या सर्वसामान्य जनतेच्या ज्यावेळेस चांगलं व्हायचं आमचे दिवस येतात त्यावेळेस यांना बोलायला बरोबर सुचतंय. यांना काही लोकांना यांच्या कमिशन नाही भेटत म्हणून यांची पोटदुखी आहे. फॅड ते यांनीच आणलंय. अनाधिकृतचा फॅड कोणी आणला. मी तर बोलतो गणेश नाईक साहेबांच्या राज्य कारकिर्दीमध्येच अनाधिकृतचा फॅड आला. आज तुमचा वाढीव एफएसआयचा फॅड कोणी आणला. 2.5चा एफएसआय साठी आम्हीच झगडत होतो. नवी मुंबई महानगरपालिकेचा ठराव शासनाला पाठवण्यात आला होता. त्यावेळेस पृथ्वीराज बाबांनी त्या गोष्टी थांबवल्या होत्या. तेव्हा यांनीच याच्यामध्ये विष्णुदास भावेमध्ये मोठी सभा घेऊन याला विरोध केला होता. हे आम्ही सुरुवात केलेले. यांची सुरुवात आहे सर्व काय. यांचे स्वप्न होते. मग यांना त्यावेळेस 2.5 एफएसआयचं त्यांना वाटत होतं. सर्वीकडे ते भाषण करत होते. आमच्या झोपडपट्टीमध्ये भाषण चाललेले त्यांचे. ते रेकॉर्डिंग मी मागे तुम्हाला लावून दाखवलं सुद्धा होतं की झोपडपट्टीचं सिंगापूर करणार. सिंगापूर कसं करणार. एफएसआय आल्यावर क्लस्टर आल्यावरच करणार ना. या सर्व गोष्टी बघा. या सर्व गोष्टीला आज हे स्वतःच्या चुका झाकून द्यायला बघतात. यांनी सांगावं ना हे काय झालं. जर एवढीच जर यांना या शहराची जर काळजी होती तर मग हा शहर दूषित होऊन दिलं नाही तो पाहिजे त्यांनी. मग त्यांनी कशा पद्धतीने मग हे होऊन दिलं. तोच आहे ना विषय. तोच आहे त्यांचा विषय. तोच आहे. काही शहराचा विकास नाही व्हायला पाहिजे, यांचा स्वतःचा विकास व्हायला पाहिजे. पहिल्यांदा यांचा स्वतःचा विकास होत होता. पालकमंत्री होते तेव्हा स्वतःचा विकास होत होता. तेव्हा त्यांना 2.5 एफएसआय आठवत होता. गावं डेव्हलप व्हायला पाहिजे ते आठवत होते. सर्व काय आठवत होते. आता जर UDCPR आला आणि आता जर क्लस्टर आणायचा जर प्रयत्न करत असेल, सर्वसामान्य जनतेला जर न्याय भेटत असेल, त्यांच्या पोटात दुखणे चालू झालेलं आहे. यांनी स्वतः तर काही केलं नाही, पण एकनाथ शिंदे साहेबच करायला बघतायत. तर एकनाथ शिंदे साहेबांना ते विरोध करतात. काय शिंदे साहेबांचं जे पॉप्युलेशन आहे सर्वसामान्य जनतेमध्ये आज महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांचं नाव
नावारूपाला यायला लागलाय. शिंदेसाहेब यांचं ज्युनियर होतंय. आज शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, आज उपमुख्यमंत्री आहेत. हे कुठल्या मंत्रिपदावरनं खाली वनमंत्री पदावर आलेले आहेत. यांना ही पोटदुखी आहे आणि म्हणून त्यांना ते सहन होत नाही आणि म्हणून उठायचं आणि शिंदे साहेबांच्या विरोधात बोलायचं. आम्ही ते कदापि सहन होऊन देणार नाही. वेळ आली तर या घनसोली असेल, सर्वसामान्य जनता असेल, त्यांच्या घरावरती मोर्चा आणायला पण आम्ही मागे पुढे बघणार नाही. आम्ही प्रत्येक वेळेस वेळोवेळी मी स्वतः देतोय ऑपोजिशन लीडर म्हणून, आज पण मी देतोय. मी पण त्यांना ते उत्तर देतो ना, म्हणून मी त्यांना बोलतोय की त्यांनी स्वतःच्या गावाकडे पहिला पाहावं. मी तर बोलतो ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं गाव सुधारावं. सर्व त्यांच्या ज्या मनात स्वप्नातलं त्यांचं जे बोनकडं गाव होतं स्वप्नातलं, ते बोनकडं गाव त्यांनी सुधारावं. खेरण्यामध्ये जावं, कुठं गल्ली आहे, कुठं रस्ते आहेत. आता त्यांनी त्यांचे गाव सुधारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे पहिल्यांदी. नंतर पहिलं जर आपलंच गाव ते सुधारवले नाही तर सर्वसामान्य लोकांना ज्ञान देण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. आज आमच्या घनसोली सारख्या ठिकाणी जर क्लस्टर होत असेल, झोपडपट्टी भागामध्ये क्लस्टर होत असेल, चांगले डेव्हलप होत असेल, तिथं हॉस्पिटल, तिथं शाळा, तिथं गार्डन, हे आज आमच्या झोपडपट्टीमध्ये सर्वसामान्य जनतेला हे भेटत नाही. ते जर अवेलेबल होत असतील तर यांचं दुखतंय कुठं हे मला सांगा. आज तुम्ही ओरम सारख्या ठिकाणी त्यांना तुम्ही हे करता, तिथं तुमचे एक काही लोकांचे तिथे एक फ्लोअर आहेत स्वतःचे, काही लोकांचे तिथे कोणाच्या नावावर आहे ते मला सांगायची काही गरज नाही. अशा ठिकाणी त्यांना चालते, पण सर्वसामान्य जनतेला ज्यावेळेस देते त्यावेळेस त्यांच्या पोटात काय दुखते. आज टेंडर प्लॉट मध्ये जातात, मोठे मोठे फ्लॅट होतात, मोठे मोठे श्रीमंत लोक आज या ठिकाणी डेव्हलप व्हायला, NRI झालं, हे झालं, ते झालं. जर तशा सुविधा जर आमच्या सर्वसामान्य जनतेला भेटत असतील आणि ते सुविधा मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जर भेटत असेल तर यांच्या पोटात दुखतंय कुठं. हे बघा, त्यांची जागा दाखवली त्यांनी, त्यांची जागा पहिले तपसावर, आज ते वनमंत्री अरे आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही लोक त्यांना उत्तर देतो. किती त्यांना उत्तर द्यायला आम्हाला फक्त ते तिथे आम्हाला सांगायचं. त्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं, त्यांच्या बाबतीमध्ये एकच जलनसे एक शिंदे साहेब आज एवढे मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत. त्यांचे ज्युनियर होते, त्यांच्या हाताखाली त्यांनी काम केलेलं होतं शिवसेनेमध्ये. आज ते या पदावर पोहोचले, तर त्यांना ते सहन नाही होत. त्यांची ती सहन करण्याची ती कॅपॅसिटी नाही. म्हणून ते आपल्या कुठेतरी आज पालघरमध्ये काय चाललंय, जाऊ ना तरी पालघरचे ते पालकमंत्री आहेत ना, तिथं काय दिशा चालली, तिथं महापूर आहे, तिथं हे आहे. ते पालघर सोडून 24 तास कुठं पडलेले असतात नव्या मुंबईमध्ये. त्याने तिकडे बघा ना, तिकडे रोड रस्ते किती लोक वाहून गेले, किती लोक मेले, त्यांना लक्ष नसतं. आज आपल्या इथं उठलं सुटलं नवी मुंबई. अरे नवी मुंबईची वाट लावली नवी मुंबईच्या. आपण काय करणार, वेळ आल्यावर आम्ही पण करणार ना. आम्ही काय गप बसणार आहोत? आम्ही बोलतोय ना. तर मग आम्ही वारंवार झालेलं, आम्ही त्या बाबतीत जे काय पाहिजे वरच्या लेवलने जे नोंदवलं जात आहे, काही गोष्टीचा निषेध पण केला जातोय. ते आमच्या हातात आहे. वरच्या लेवलने कशाला यायला पाहिजे. आम्ही त्याला कॅपेबल आहोत. आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही करू.